रितेश, काय रे, कशाला मला एवढ्या हाका मारतोयस? मला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. मग मला काही सुट्टी नाही ऑफिसला. मी पण ऑफिसला जायचीच तयारी करतोय. हम्म. माझा शर्ट कुठे ठेवला इस्त्री करून? तुझा शर्ट? हा, मला काय माहिती? काल कपड्यांना इस्त्री करण्याची पाळी कुणाची होती? माझी. मग कुणाला माहिती? मला. ऍक्च्युली तुझा शर्ट ना जाळलास? नाही नाही, जाळला नाही, हा. धुताना फाटला. काय? कोण आले आत्ताच मारायला? अरे वकील साहेब, तुम्ही? कमाल आहे, या घरातला आचारी सुद्धा मला ओळखायला लागला. अहो, आचारी नाहीये मी. मग? मी श्रेयस आहे. अरे सॉरी 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 सॉरी. अरे बायको सोडून 8 दिवस नाही झाले, काय तुझी हालत झाली, डायरेक्ट आचारी. बसा बसा, तुम्ही बसा. हा, बघतो ना तू पोळ्या कशा करतोस त्या. या. हा, काय रे, त्या मनाने रितेश नशीबवान असेल नाही? त्याला त्याची आई जेवण करून घालत असेल, त्याचे कपडे धुत असेल. असं काही नाहीये. तो बाथरूम मध्ये कपडे धुतोय. का रे? त्याला सुद्धा त्याच्या वडिलांनी बाहेर काढलं. हो. तो माझ्या बरोबर राहतो आता. हे श्रेयस, तुझा शर्ट. वकील साहेब तुम्ही? हो, हा किती घामाघूम झालाय रे. हा? अहो, कपडे धुत होता सांगितलं ना. अरे बापरे, मग तू बादलीत कपडे बुडवत होतास का तूच बादलीत डुबक्या मारत होतास? ठीक आहे ठीक आहे, हळूहळू सवय होईल. हा? हो होईल होईल. पण मला एक आश्चर्य वाटतं, तुमच्या बायकांना सुद्धा त्यांच्या आई वडिलांनी घराबाहेर काढलं. काय? हा, मी त्यांची व्यवस्था करून दिली ना जागेची. बघ श्रेयस, बोललो होतो ना तुला, बघूया ना त्यांचे आईबाप किती दिवस पोचतात त्यांना. घे. तुला पण तुझ्या आई बाबांनी घराबाहेर काढलं ना. अरे म्हणून तुम्हाला सांगतो, या जगात कोण कोणासाठी नसतं, फक्त नवरा बायकोसाठी आणि बायको नवऱ्यासाठी असते. तुम्हाला काय, तुमच्या बायकाच सोडून गेल्या म्हणून तुमची ही हालत झाली. माझं ऐकत नाही, नाही. आम्हाला काही ऐकायचं नाहीये. आम्ही आमच्या निर्णयावरती ठाम आहोत. हा. ठीक आहे, निघतो मी. आणि हो, कपडे पटकन बदलून घे, ओले आहेत ना. हम्म? सर्दी झाली तर बाम लावायला बायको नसणार. अगं बस, उगाच दगदग नको करूस, मी आले. नमस्कार. मी या सोसायटीचा सेक्रेटरी आगलावे. या ना, या आत या. बसा. नाही ठीक आहे, मला लगेच निघायचंय. काही काम होतं का आमच्याकडे? हो, या डायरीमध्ये मला तुम्हा दोघींची नावं आणि पत्ते हवे आहेत. पण का? तसा सोसायटीचा नियमच आहे. आमच्या सोसायटीत कोण राहतं, कुठून आलेत, आमच्या स्टँडर्ड मध्ये बसतात की नाही, त्यातून तुम्ही दोघी मुलीच. त्यामुळे नको त्या गोष्टी घडायला नको असं इतरांना वाटतं. मला काहीच प्रॉब्लेम नाही. आपण पेपरातून हल्ली अशाच प्रकारच्या बातम्या पुष्कळ वाचतो नाही? हे बघा मिस्टर आगलावे, आम्ही चांगल्या सुशिक्षित घरातल्या मुली आहोत आणि आमच्या आई वडिलांनी आमच्यावर खूप चांगले संस्कार केले. तुम्ही आम्हाला कोण समजताय? अहो, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. हे घ्या, ह्यात आमचे पत्ते आणि टेलिफोन नंबर्स लिहिलेत. तुम्ही आमच्या आई वडिलांकडे चौकशी करू शकता. धन्यवाद. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. काही लागलं सवरलं तर मला सांगा, मी तुम्हाला वडिलांच्या जागी आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही. काय लंपट माणूस आहे हा. आणि हे असे लोक स्वतःला सभ्य समजतात, मग असभ्य कोणाला म्हणायचं? रितेश,
रितेश रितेश काय रे कशाला मला एवढ्या हाका मारतोयस? मला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. मग मला काही सुट्टी नाही ऑफिसला. मी पण ऑफिसला जायचीच तयारी करतोय. हम्म. माझा शर्ट कुठे ठेवलास इस्त्री करून? तुझा शर्ट हा मला काय माहिती? काल कपड्यांना इस्त्री करण्याची पाळी कुणाची होती? माझी. मग कुणाला माहिती? मला ऍक्च्युली तुझा शर्ट ना जाळलास? नाही नाही जाळला नाही, हा धुताना फाटला. काय? अरे कधी शिकणार आहेस रे तू? हा मी तुला आधीच सांगितलं होतं मला हे काही जमणार नाही म्हणून. आणि काय रे तू काय जेवणाचं करतोस? काल ब्रेडचा कोळसा केला होतास, भाताची खीर करतोस, ते चपात्यांचा पापड करतोस, वरण तर अळणी असतच. आणि आज सकाळी चहात फक्त चहा पावडर घातली होतीस, साखर घातलीच नव्हतीस. अरे किती 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 बोलतोयस? हा तुझ्यापेक्षा माझी बायको परवडली, ती पण एवढं बोलत नाही मला. तू पण काय कमी नाही बोलत आहेस. तुझ्यापेक्षा आधी ती परवडली. हो माझ्यापेक्षा आधी ती परवडली. मग जातोस आणायला? हं? जातोस का? आता का गप्प बसलास? मी काय म्हणतो श्रेयस, आपण दोघं का भांडतो? हा आपण दोघं भांडण्यापेक्षा आपण शांत राहूया. आपण भांडलो ना तर त्या आपल्या बायकांना आपल्यावरती हसायला कारण मिळेल. बरोबर आहे. त्यापेक्षा आपण ना कपडे लॉन्ड्रीत टाकूया ना, आणि जेवणासाठी आपण मस्तपैकी स्वस्त अशी खानावळ शोधू. काय? ओके गुड. आता ऑफिसला निघू. चल. चला. ए हं? असा हा असाच. असं म्हणजे इथून असाच जा खालती फुटपाथ पर्यंत. मग फुटपाथ वर गेल्यावर आहेत 50 कलॉट. गुड. ए या. असंच जायचंय ऑफिसला, हं. पण मला नाही तुला. हं? कारण तुझा हा शर्ट ना हा आता मी घालणार. ए, नाही. आदिती, अरे तुम्ही कधी आलात? तू जेव्हा अशी विचारात हरवली होतीस ना तेव्हा. आणि हे काय दार सुद्धा उघडं ठेवलंस? हो किशोरी खाली दुकानात गेली ना, लगेच येईल म्हणून दरवाजा उघडाच ठेवला. बरं आता मला खरं सांग, हं? कोणाची आठवण काढत होतीस? रितेशची ना? खरं सांगायचं तर हो. मलाच काय, किशोरीला पण श्रेयसची खूप आठवण येते. सुरुवातीचे काही दिवस काही वाटलं नाही, पण आता त्याच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही. पण तुला खरं सांगू, हं? त्या दोघांची अवस्था अशीच झाली असणार. अगं नवरा बायकोचं प्रेम हे असंच असतं. म्हणजे कसं माहितीये का, तुझं माझं जमे ना आणि तुझ्या वाचून कर्मे ना. अगं पण का अशी जीवाची घुसमट करून घेतेस? हे बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये. जास्त वेळ गेला ना तर काळाच्या ओघात तुम्हा चौघांच्या मनातील प्रेम हळूहळू कमी होईल आणि शिल्लक राहील तो फक्त राग आणि अहंकार. त्यावेळी हा तडजोडकर सुद्धा काही तडजोड करू शकणार नाही. अगं आता तर तुमच्या संसाराची सुरुवात आहे, पुढे उभं आयुष्य पडलंय. तेव्हा बघा, नीट विचार करा आणि ठरवा काय ते. चल येतो मी. चहा, नाश्ता, जेवण 4,500 रुपये. या घराचा हफ्ता 20,000. 20,000 रुपये. पेपरवाला 150, मेंटेनन्स 3,500. जा बघ, लॉन्ड्रीवाला आला असेल बिल घेऊन. या काय चाललंय? काही नाही, काल आमचे पगार झालेत. आज देणेकरांची लिस्ट बनवतोय. ओ आमच्या दोघांचे पगार एकत्र केले तरी पैसे पुरत नाहीयेत. तुमचे पैसे कुठे जास्त खर्च होतात ना ते मी सांगतो. ते आम्हाला माहिती आहे हो. बाहेरचं जेवण आणि लॉन्ड्री यातच जास्त पैसे जातात. हा अजून एक मेन कारण आहे. कोणतं? मला एक सांगा, तुमच्या बायका असताना तुम्ही महिन्यातनं किती वेळा ड्रिंक घ्यायचं? आठवड्यात एकदा. आता बायकांची बंधनं नसताना एकदाच, पण रोज. म्हणजे बघा, तुमच्या एकाचा पगार नक्की ड्रिंकवर खर्च झाला असणार. हो. आज जर तुमच्या बायका असत्या तर तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला लागलं नसतं, लॉन्ड्रीमध्ये कपडे टाकावे लागले नसते, आणि एवढा पैसा खर्च करून बायकोची हातची जेवणाची चव
ती हॉटेलच्या जेवणाला थोडीच येणार आहे. अरे रोज बाहेर तुम्ही मटन बिर्याणी खा तरी सुद्धा बायकोच्या हातचा वरण भात त्याला कसा ऐकेल? हे मी तुम्हाला का सांगतोय तुमच्या लक्षात येत आहे ना? हे बघा वकील साहेब, आम्हालाही त्यांची खूप आठवण येते. अदितीची ड्यू डेट पण जवळ आली. खरंच खरंच तिला आता तुझ्या आधाराची गरज आहे. अरे त्या दोघींनाही तुमच्या वाचून करमत नाहीये. आम्हाला नाही खरं वाटत. तसं असताना त्या दोघी कधीच परत आल्या असत्या. अरे हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्हा चौघांनी कळत आहे पण वळत नाहीये. अरे एकानं कुठेतरी कमीपणा घ्या. हे बघा वकील साहेब, घर सोडून त्या गेल्यात. त्या जर का स्वतःहून परत आल्या ना तर आमची काहीच हरकत नाही, पण आम्ही त्यांना आणायला जाणार नाही. 1 महिना झालेला आहे. आता तुमच्या हातात फक्त 1च महिना आहे. वेळ निघून गेली ना तर पश्चाताप करायची वेळ येईल तुमच्यावर. हेच तुम्ही त्यांना का नाही समजावत? त्यांना मी समजावतोच आहे. अहो ते माझं कामच आहे. त्याचेच पैसे घेतो मी. पण शेवटी अंतिम निर्णय हा सर्वस्वी तुमच्यावरच आहे. काय काम होतं तुमचं? नाही, आत्ताच आदितीला बाहेर पडताना पाहिलं म्हणून आलो सल्ला द्यायला. अगं तिच्या अशा अवस्थेत तिला एकटीला बाहेर सोडू नकोस. झाला सल्ला देऊ, तुम्ही निघू शकता. नाही, तसा माझा थोडा स्वार्थ इथं आहेच. त्याचं काय बेटी, माझी बायको गेल्या माहेरी आणि मला आत्ताच तल्लफ आले चहाची. तू मला मुलीसारखीच, तेव्हा म्हटलं तुला थोडा त्रास द्यायला हरकत नाही. तुला काही प्रॉब्लेम नाही ना? बसा आणि ते चहा करून. कशी केलीस माझी दैना, मला तुझ्या बिगर करमेना. मला गेलीस माझी दैना, मला तुझ्या. आगलाव्या, वडिलांचं नातं जोडतोस आणि असा गलिच्छ विचार मनात आणतोस. तुझ्या ना वयाकडे बघून गप्पा बसते आम्ही, नाहीतर पोलीस स्टेशनला फारपणात घेऊन गेले असते.